सर्वांना गुड मॉर्निंग. चला, झाली आहे झोप सर्वांची. करूयात आजचा क्लास स्टार्ट. आपण कोणतं चॅप्टर शिकतोय मला सांगा सगळ्यांनी पटकन. चला, चॅप्टरचं नाव काय रे? आपण कोणतं चॅप्टर शिकतोय? सांकेतिक भाषा, हो की नाही? सांकेतिक भाषा या चॅप्टर मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सब टॉपिक आहेत. कोणकोणते? अक्षरांसाठी अक्षरांचा वापर, अंकांसाठी अंकांचा वापर, अक्षरांसाठी अंकांचा वापर आणि अंक आणि अक्षर यांच्यासाठी चिन्हांचा वापर, यासारखे 4 सब टॉपिक तुम्हाला आहेत, बरोबर. आणि अक्षरांसाठी अक्षरांचा वापर हा चॅप्टर आपला झालेला आहे. आपण घेतोय आता अंकांसाठी अंकांचा वापर. अंकांसाठी अंकांचा वापर म्हणजे काय? तर सांकेतिक भाषेमध्ये काय केलं जातं, एक पर्टिक्युलर तुम्हाला अंक दिले जातात. जसं की समजा 1 2 3, ठीक आहे. 123 हा अंक, ते काय म्हणतात, 123 याला मी 3 2 1 असं लिहितो, ठीक आहे, किंवा असं लिहितात. आणि मग 4 5 1 या संख्येला तुम्ही कोणत्या प्रकारे लिहाल असं विचारलं जातं. म्हणजे काय केलं जातं तुम्हाला या टॉपिक मध्ये, तर या पहिल्या संख्येपासून दुसरी संख्या बनवलेली आहे, तर या दुसऱ्या संख्येपासून म्हणजे या संख्येपासून पुढील संख्या तुम्ही कशी बनवाल असं विचारलं जातं. आणि मग हे तुम्हाला शोधायचं कसं असतं, तर तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले जातात. 1 2 3 4. या 4 ऑप्शन्स मध्ये पहिल्यांदा याच्यामध्ये कोणती ट्रिक वापरली आहे ती ट्रिक समजून घ्यायची. कोणत्या ट्रिक नुसार, कोणत्या लॉजिक नुसार या संख्येपासून ही संख्या बनवलेली असेल याचा विचार करायचा. आणि नंतर मग या संख्येपासून पुढील संख्या त्याच लॉजिक नुसार आपल्याला बनवायची आहे. याला म्हणतात सांकेतिक भाषा अंकांसाठी अंकांचा वापर, असं या चॅप्टरला आपण यावेळेस म्हणतो. ठीक आहे. बघा, या क्वेश्चन मध्ये काय केलं होतं, 1 2 3 या संख्येला काय केलं त्यांनी, 3 2 1 म्हणजे अंकांची आदला बदल केली. फक्त शेवटचा अंक पहिला आणि पहिला अंक शेवटचा, किंवा शेवटीपासून उलट अंक लिहित गेलेत. मग त्याच पद्धतीनं काही तर काय करतील, मग 1 5 4 या पद्धतीने लिहितील. बरोबर, एकदम करेक्ट. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल साठी आपण घेतलेला होता क्वेश्चन. चला, मेन क्वेश्चन्सला स्टार्ट करूयात. त्यापूर्वी सर्वांनी हेडिंग टाकायचे आपल्या वहीमध्ये, अंकांसाठी अंकांचा वापर. ओके, चला, मेन क्वेश्चन स्टार्ट करायचे आपल्याला. सर्वांनी हेडिंग टाकायचे वहीमध्ये, अंकांसाठी अंकांचा वापर. चला पटकन, अंकांसाठी अंकांचा वापर. जे सगळे तुम्ही लॉजिक संख्या, एका संख्येपासून दुसरी संख्या मिळवताना किंवा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी असलेली संख्या काढण्यासाठी वापरता, तेच लॉजिक्स तुम्हाला सांकेतिक भाषेमध्ये अंकांसाठी अंकांचा वापर करताना वापरायचे आहेत. ठीक आहे. चला, आता पहिला क्वेश्चन घेऊयात. क्वेश्चन नंबर 1. एका सांकेतिक भाषेत एक हा अंक एक असा लिहितात. कसा लिहितात? एक हा अंक एक असा लिहितात. परत ठीक आहे, क्वेश्चन थोडस आपण चेंज करूया. ठीक आहे. एक हा अंक 2 असा लिहितात. परत 2 हा अंक 3 असा लिहितात. तर 3 हा अंक 5 असा लिहितात. ठीक आहे. तर क्वेश्चन आहे, तर 5 बरोबर किती असा आपला प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत काय करतात, एक हा अंक एक न लिहिता कसा लिहितात, तर 2 असा लिहितात. 2 हा अंक कसा लिहितात, 3 असा लिहितात. 3 हा अंक 5 असा लिहितात. तर 5 हा अंक कोणत्या प्रकारे लिहिला जाईल? आरो थोडासा विचार करायचा आहे, गडबड करायची नाही. चला, फर्स्ट ऑप्शन आहे 7, सेकंड ऑप्शन आहे 11, थर्ड ऑप्शन आहे 13 आणि चौथा ऑप्शन आहे 17. नो अथर्व, रॉंग. विचार करा, थोडासा विचार करा. चला, दिलेले अंक कशा पद्धतीने लिहिलेले आहेत आणि मग 5 या अंकांना कशा प्रकारे लिहिता येईल? नो, 7 रॉंग आन्सर आहे. चला विचार करा, काय केलं असेल बरं?
रागिनी विचार कर. 1 या अंकापासून 2 हा अंक बनवलाय, 2 या अंकापासून 3 हा अंक बनवलाय, 3 पासून 5 हा अंक बनवलाय, तर 5 पासून कोणता अंक दिलेल्या ऑप्शन पैकी बनणार आहे? चला प्रेरणा, झोप झाली ना? विचार करायचा आहे, आन्सर करायचा आहे. नो, आर यू रॉंग? विचार कर. काय केलं असेल? चला बघूयात कोणाचा आन्सर पहिल्यांदा करेक्ट येत आहे. नो. बर, मला सांगा दिलेल्या ज्या सगळ्या संख्या आहेत 2, 3, 5 या सगळ्या संख्या कशा आहेत मला सांगा बरं. मूळ आहेत, विषम आहेत, सम आहेत की संयुक्त आहेत? चला सांगा याच्यापैकी. मूळ संख्या आहेत दिलेल्या सर्व, समसंख्या आहेत की विषम संख्या आहेत? चला. दिलेल्या सर्व संख्या कशा आहेत? मूळ संख्या आहेत. बरोबर. म्हणजे आपलं उत्तर जे काही असणार आहे ते काय असणार आहे? मूळ संख्याच असणार आहे. एकदम करेक्ट. चला बघा, या 1 या संख्येला त्यांनी काय लिहिलं? तर 1 या संख्येला त्यांनी 2 असं लिहिलेलं आहे. 1 या संख्येला काय लिहिलंय? 2 असं लिहिलंय. मला सांगा 1 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे? 1 नंतर येणारी मूळ संख्या 2 ही आहे. बरोबर. सगळ्यांना माहिती आहे. मला सांगा 2 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे? 2 नंतर येणारी मूळ संख्या 3 ही आहे. आता मला सांगा 3 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे? 3 नंतर येणारी मूळ संख्या 5 ही आहे. बरोबर. विचारले काय आपल्याला? तर 5 ही संख्या कशा प्रकारे लिहिली जाईल? आपल्याला काय समजलं? तर प्रत्येक संख्येनंतर त्या पुढची संख्या जी काही येते त्याचा आपण आन्सर त्यांनी दिलेला आहे. मला सांगा 4 आता 3 झाले बरं का. 3 नंतर येणारी मूळ संख्या 5 आहे. मला सांगा 4 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे? 4 नंतर येणारी मूळ संख्या कोणती असेल? 1, 2, 3, 4. मग 4 नंतर येणारी मूळ संख्या कोणती असेल? चला. 3 नंतर येणारी मूळ संख्या 5 आहे. मग 4 नंतर येणारी मूळ संख्या 5 असेल का? नाही. मग 4 नंतर येणारी मूळ संख्या 7 ही असेल. एकदम करेक्ट. चला. आता मला सांगा मग 5 नंतर येणारी मूळ संख्या कोणती असेल? चला विचार करा. आधी कल्याणी आन्सरचा विचार कर. लगेच डाऊट. 5 नंतर येणारी मूळ संख्या कोणती असेल मग? 11 ही असणार आहे. म्हणून आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. कारण का? दिलेल्या संख्यांचे पुढील मूळ संख्या क्रमाने दिलेली आहे. बरोबर. चला. सांकेतिक भाषेत क्रमाने येणारी पुढील मूळ संख्या दिली आहे. नवीन नवीन लॉजिक्स आपण शिकतोय सांकेतिक भाषेमध्ये, हो की नाही? जे आपल्याला संख्येमध्ये सुद्धा वापर होणार आहे. चला. हा, काय डाऊट आहे कल्याणी? माईक ऑन कर. मॅम, एक ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाहीये. बर ठीक आहे. मला सांग 1 नंतर येणारी मूळ संख्या तरी पण कोणती आहे? 2 आहे. 1 ही संख्या नाहीये. बर, इकडलं मी म्हणलंच नाही. इकडल्या संख्या मूळ आहेत की विषम आहेत तुम्हाला असं विचारलंच नाही मी. पुढच्या संख्या मूळ आहेत की विषम आहे असं विचारलं होतं. बरोबर. करेक्ट का? हो. चलो. क्वेश्चन वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे, नोट डाऊन करायचा आहे आणि ज्यांना क्वेश्चन समजला नसेल त्यांनी पटकन चॅट बॉक्स मध्ये नो असं सांगायचंय आणि ज्यांना समजलाय त्यांनी पटकन आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचंय. चला फास्ट. नवीन नवीन लॉजिक्स आपण शिकतोय अप्लाय करायला, हो की नाही? ओके, वेल डन. शाबास. चलो बाकीचे पटकन लिहून घ्या. हा प्रवीण, काही बोलायचं का बेटा? नो मॅडम. ओके, मग हँड रेज करायचं नाही. जेव्हा काही बोलायचं असतं, जेव्हा काही डाऊट असेल तेव्हा हँड रेज करायचा. ठीक आहे? ओके. चलो. फर्स्ट क्वेश्चन झालंय सर्वांचं लिहून. जायचं पुढं.
ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. एका सांकेतिक भाषेत सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत 13 हा अंक 17 असा लिहितात. 13 हा अंक कसा लिहितात? तर 17 असं लिहितात. ठीक आहे. परत 25 हा अंक 50 असा लिहिला जातो आणि 94 हा अंक 170 असे लिहितात. असे लिहितात. तर 42 ही संख्या कशी लिहाल? प्रश्न आहे. 13 ही संख्या 17 अशी लिहिली जाते. 25 ही संख्या 50 या पद्धतीने लिहिली जाते. तर 42 ही संख्या कोणत्या पद्धतीने किंवा कशी लिहिली जाईल? ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन आहे 42. सेकंड ऑप्शन आहे 24. थर्ड ऑप्शन आहे 37 आणि चौथा ऑप्शन आहे 36. चला विचार करा. काय केलं असेल बरं? कसे काढले असतील? 17, 50, 170 दिलेल्या अंकापासून याचा विचार करा. दिलेल्या संख्या वर्गसंख्येच्या जवळ आहेत का बघा. वर्गसंख्येमध्ये पर्टिक्युलर संख्या ऍड करून किंवा कमी करून किंवा दुप्पट करून दिलेल्या संख्यांची बेरीज व त्याचा वर्ग किंवा त्याचा गुणाकाराची दुप्पट, दिलेल्या संख्याच्या बेरजेच्या वर्गाची दुप्पट किंवा वर्गामध्ये एखादी पर्टिक्युलर संख्या ऍड केलेली आहे का, या पद्धतीने विचार करा. ओके आरोही. ओके हिना. ओके विश्वजित. चला विचार करा, चॅट बॉक्स मध्ये आन्सर करायचंय. ओके स्वराली. ओके कार्तिक. ओके. ओके अनिकेतला डाऊट आहे. ओके अनिकेत, आधी हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न कर बेटा. चला विचार करा, काय केलं असेल बरं, कशी काढली असेल ती पुढची संख्या. चला चॅट बॉक्स मध्ये आन्सर करायचंय. विचार करा, विचार केल्याशिवाय आपल्याला क्वेश्चन्सचे आन्सर येणार नाही. विचार करायला आपल्याला शिकायचंय, हो की नाही? चला अनिकेत काय डाऊट आहे बेटा? मॅम मला हे प्रश्न समजलाच नाही. हा प्रश्न समजलाच नाही. आपण समजून सांगितला का आणखी समजून सांगितलाच नाही? होल्ड ऑन. साईला समजलं. बर चला. हा लावण्या बोल बेटा. मीन्स हा क्वेश्चन आहे का मला समजलं नाही, पण मी ट्राय करून बघितला. तर मी म्हणजे 42 होते ना वरती ऑप्शन मध्ये, मी वर्गसंख्या तयार केली. तर 4 मध्ये जर अधिक 2 मिसळले
6 होते हम्म आणि 24 4 अधिक 4 2 अधिक 4 जर केलं तर मला उत्तर 25 मिळेल म्हणजे की 5चा वर्ग. बरं ठीक आहे. थोडासा विचार नाही आणखी कशा पद्धतीने करायचंय बरोबर. थोडंसं बरोबर आहे. आणखी थोडं जायचंय पुढे आपल्याला. ठीक आहे. बघा बाळांनो 1 आणि 3 किती होतात मला सांगा? 17 ही संख्या एका वर्ग संख्येच्या जवळ आहे. कोणत्या वर्ग संख्येच्या जवळ आहे बरं? तर 4च्या वर्गाच्या जवळ असलेली 17 ही संख्या आहे. आणि 4 ही संख्या आपल्याला मिळतेय. कशी मिळतेय बरं? तर 1 अधिक 3 बरोबर 4 आणि जेव्हा तुम्ही 4चा वर्ग करता तेव्हा तुम्हाला उत्तर किती मिळतं? 4चा वर्ग 16. पण आपल्याला दिलेत किती इथं? 17 दिलेले आहेत बरोबर. आणि मग मी 16 मध्ये जर 1 ऍड केला तर मला किती मिळतो? 17 मिळतो. बरोबर. आता त्याच पद्धतीने 25 पासून 50 मिळतात का बघूयात. चला 25 पासून मला 50 मिळवायचेत. कसे मिळवणार मी? या दोन संख्यांची बेरीज. 2 अधिक 5 बरोबर 7. 7चा वर्ग 49 आणि 49 मध्ये जर मी 1 मिळवला तर किती मिळणार आहे मला? 50 मिळणार आहे. मिळाली की नाही ही संख्या आपल्याला? हो की नाही? आपल्याला ही संख्या मिळवायची आहे. आता बघा 94 पासून 170 मिळतात का बघा? सगळे चेक करायची गरज नाही. फर्स्ट 2 फक्त संख्या चेक करायच्या. सगळ्या संख्या चेक करत बसायच्या नाहीत. ठीक आहे. आता 94 पासून 170 ही संख्या मिळवायची आहे. बघा 9 अधिक 4 बरोबर किती होतात? तर 9 अधिक 4 13 होतात. मग 13चा वर्ग किती आहे? तर 13चा वर्ग 169 आहे. सगळ्यांना पाठ आहे? बरोबर. चला 169 मध्ये मी आता 1 मिसळते. किती मिळणार आहे मला? 170 मिळणार आहे. मिळाली का संख्या? येस मिळालेली आहे. म्हणजे माझी ही जी ट्रिक्स आहे ती अप्लाय होते आहे. बरोबर का? होतीये का ट्रिक अप्लाय? आता मग मला काय करायचंय? 42 पासून पुढची संख्या काढायची आहे. तर मग मी काय करणार? तर मी 4 अधिक 2 करणार. 4 अधिक 2 किती होतील? 6 होतील. आणि मग 6चा वर्ग किती आहे? 36 आहे. ऑप्शन मध्ये 36 आहे. तुम्ही जर डायरेक्टली 36 आन्सर टिक केलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे. का बरं? कारण प्रत्येक वेळेस आपण मध्ये 1 ऍड केलेला आहे. मग 36 मध्ये 1 ऍड केल्यानंतर किती मिळतो बरं? 37 मिळतो. मग आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. हे आपल्या या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. चला लावण्या, अनिकेत आता डाऊट तुमचा क्लिअर आहे? क्वेश्चन समजला का? हो. येस ओके. चलो सर्वांना क्वेश्चन समजलाय? कोणाला डाऊट असेल तर पटकन विचारायचं आहे. बघा बाळांनो काय केलंय आपण तर दिलेल्या संख्यामध्ये त्यांची बेरीज करून बेरजेचा वर्ग आणि वर्गामध्ये फक्त 1 ऍड केलेला आहे. मग आपल्याला पुढची संख्या मिळाली. त्याच पद्धतीने आपण इथं पण काय केलं मग? दोन संख्यांच्या दिलेल्या संख्यांचा बेरीज, बेरजेचा वर्ग आणि वर्गामध्ये नंतर 1 ऍड केलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. चला पटकन क्वेश्चन वहीमध्ये आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचा आहे. जर कोणाला समजले नसेल तर मला पटकन सांगायचे. चला समजलाय क्वेश्चन? चला समजला असेल तर पटकन वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि मला चॅट बॉक्स मध्ये डन असं कमेंट करायचंय. हो की नाही सई? चलो ओके. हम्म चला हिना नोट डाऊन केलाय क्वेश्चन? ओके चलो क्वेश्चन नोट डाऊन केलाय रागिनी? ओके. चला प्रवीण समजतंय क्लासमध्ये काय चालू आहे? सगळं डोक्याच्या वरनं जातंय? डोक्याच्या वरून नाही ना जातंय? नो ओके चलो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा मग. क्वेश्चन नंबर 3. आपल्याला बुद्धिमत्ता विषयामध्ये विचार करायला शिकायचे. तुमची विचार प्रक्रिया चांगली झाली, थॉट प्रोसेस छान झाली की तुम्हाला आन्सर फास्ट येणार आहेत. त्यामुळे विचार करायला शिकायचे आणि विचार कधी करतो आपण? जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, क्वेश्चन समजून घेतो आणि क्वेश्चन सोडवायचा
प्रयत्न करतो तेव्हाच, हो की नाही? मॅडम शिकवतायत, आपण मठ्ठ सारखे आपण बसलोय, मग मात्र आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाहीत. तुम्हाला त्यासाठी विचारच करावा लागेल. ठीक आहे? चला बघा क्वेश्चन नंबर 3. आता हा तिसरा क्वेश्चन काय म्हणतोय बघूयात. एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत 12 हा अंक 27 असा लिहिला जातो. 12 हा अंक कसा लिहिला जातो बरं? तर 27 असा लिहिला जातो. 12 पासून आपल्याला 27 मिळवायचे आहेत. कसे मिळवायला लागतील? विचार करा. ठीक आहे. परत नंतर 15 ही संख्या 216 अशी लिहिली जाते. तर त्याच भाषेत याच सांकेतिक भाषेमध्ये 31 ही संख्या कशा प्रकारे लिहिली जाईल किंवा 31 बरोबर किती? फर्स्ट ऑप्शन आहे 46, सेकंड ऑप्शन आहे 64, थर्ड ऑप्शन आहे 36 आणि चौथा ऑप्शन आहे 96. चला विचार करा. दिलेल्या सर्व संख्या कोणत्या संख्या आहेत बघायचं पटकन. संख्यांना समजली, संख्यांची ओळख असली की बरोबर क्वेश्चन फास्ट सॉल्व्ह होतात बरं का. वर्ग, घन, पाढे, दुप्पट, तिप्पट, निमपट यासारख्या गोष्टी तुम्हाला माहित असतील तर क्वेश्चन फास्ट सॉल्व्ह होतील, हो की नाही? ओके, वेल डन, करेक्ट. चला श्राव्या, क्वेश्चन सॉल्व्ह करून बघ बरं, काय आन्सर येते मला सांगायचं पटकन. ठीक आहे? चला विशाल, क्वेश्चनचं आन्सर करायचंय. काय आलं असेल, मॅडमनी काय केलं असेल ज्यामुळे 12 पासून 27 मिळालंय आपल्याला? विचार कर बरं, हो की नाही राजवीर, तन्मय, तन्वी? चला विचार करा. चिन्मय, आयुष, रौनक, विचार करायचा आहे. चला कविता, स्वराली, चला क्वेश्चनचं आन्सर कसं बरं काढलं असेल मॅडमनी? कशी बरी सांकेतिक भाषा तयार केली असेल तृप्ती? आणि शक्यतो सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन ठेवा, जेणेकरून तुम्ही काय करताय हे माझ्या लक्षात येईल, हो की नाही? ईश्वरी म्हणते, मी सांगू का? बर, विशाल म्हणतोय मी सांगू का? बर, चला क्वेश्चनचा आन्सर तर मी सांगणार आहे, पण जेव्हा तुम्हाला मी सांगायला लावेल तेव्हा तुम्ही सांगणार आहात. ठीक आहे? चला बघा, विचार करा. 27 216 ही संख्या मला काय आहे ते सगळ्यांनी सांगायचे पटकन. आता किती जण आहेत तुम्ही क्लासमध्ये? 57 जण आहात. तर पटकन सगळ्यांनी आन्सर करायचे. 57 मेसेजेस आले पाहिजेत बरं का. मला सांगायचंय 27 आणि 216 या संख्या, 27 आणि 216 या संख्या खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? फर्स्ट ऑप्शन आहे मूळ संख्या आहेत, सेकंड ऑप्शन आहे संयुक्त संख्या, थर्ड ऑप्शन आहे वर्ग संख्या आहेत आणि चौथा ऑप्शन आहे घन संख्या आहेत. चला पटकन विचार करा आणि मला आन्सर करा. बघूयात कोण कोण आन्सर करतंय, कोणाकोणाला सगळे संख्या माहिती आहेत. ओके, वेल डन, करेक्ट करेक्ट, शाबास. चला दिलेल्या सर्व संख्या कशा आहेत बरं? तर घन संख्या आहेत, हो की नाही? 27 ही संख्या कोणत्या तरी संख्येचा घन आहे आणि 216 ही संख्या सुद्धा कशी आहे? तर घन संख्या आहे. मग मला एक गोष्ट लक्षात आली की माझं जे काही उत्तर असणार आहे ते कसं असणार आहे? घन संख्या असणार आहे. मग मला सांगा 36 ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे का? आहे का कोणत्या संख्येचा घन 36 संख्या? आहे का? पटकन सांगा बरं. 36 ही संख्या घन संख्या नाहीये. चला सगळ्यांचे माइक्स ऑन करते मी, सांगा चला पटकन. 36 ही संख्या घन संख्या आहे का? नाही, बरोबर. सांगा 96 ही संख्या घन संख्या आहे का? बरोबर. 46 ही संख्या घन संख्या आहे का? बरोबर. 64 ही संख्या घन संख्या आहे का? 64 ही संख्या वर्ग संख्या आहे का?
हो करेक्ट शाबास. चला बरोबर. बघा 64 ही संख्या वर्ग संख्या सुद्धा आहे आणि घन संख्या सुद्धा आहे. आपल्याला फर्स्ट लॉजिक तर समजलं की दिलेल्या संख्या ज्या आहेत त्या घन संख्या आहेत, म्हणून माझं जे काही उत्तर असणार आहे ते संख्या कोणती असणार आहे? घन संख्या असणार आहे. त्यामुळे माझे हे 3 ऑप्शन्स असतील का माझे उत्तर? असणार नाही. डायरेक्टली तुम्ही ऑप्शन नंबर 2 टिक केलं तरी तुमच्या परीक्षेमध्ये टिक नाही करायचे, तुम्हाला परीक्षेत गोल करायचे तरी तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. पण लॉजिक काय वापरले याचा विचार करूयात आपण. ठीक आहे, बघा दिलेल्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 1 आणि 2. जर 1 आणि 2 ची जर मी बेरीज केली तर किती येते बरं ती? 3 येते. आणि 3 चा घन किती आहे? तर 3 चा घन 27 आहे, हो की नाही? म्हणजे दिलेल्या संख्यांची बेरीज आणि बेरजेचा घन केला की मला माझं उत्तर मिळतं आहे, हो की नाही? आता बघा 15 मध्ये कोणते कोणते अंक आहेत? 1 आणि 5. या दोन संख्यांची बेरीज किती होते? 6 होते. आणि 6 चा घन किती आहे बरं? तर 6 चा घन 216 आहे, हो की नाही? आता मला सांगायचंय 3 आणि 1 या दोन संख्यांची बेरीज किती असेल? चला पटकन सांगा. 3 आणि 1 किती होतो? माहितीये का सगळ्यांना? 4 होतो, बरोबर. आणि 4 चा घन किती आहे सांगा पटकन, चला चॅट बॉक्स मध्ये. 4 चा घन किती होतो? 4 चा घन, चला पटकन विचार करा आणि फास्ट सांगायचं. यस, करेक्ट. 4 चा घन 64 आहे. मग माझं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 2. करेक्ट. चला घन सगळ्यांना कोणाकोणाला पाठ आहेत मला सांगायचंय. 1 ते कमीत कमी 10 पर्यंतचे घन कोणाकोणाला पाठ आहेत? 1 ते 10. चला पटकन सांगायचंय. 1 ते 10 पर्यंत कोणाकोणाला घन पाठ आहेत? ओके. चला बाकीचे आणखी कोणाकोणाला पाठ आहेत? सप्तपूर्वा, ओके. अंश, आर्यन, ओके. हिना, ओके. ठीक आहे, चला. काय करायचे तन्वी? हँड रेज करायचे आणि सगळ्यांना घन म्हणून दाखवायचे. ठीक आहे, चला. तन्वी सगळ्यांना घन म्हणून दाखवेल. चालेल? सगळ्यांची एक वेळेस प्रॅक्टिस होऊन जाईल, बरोबर? चला तन्वी हँड रेज कर बेटा. चला माईक ऑन करायचा आहे. आणि सर्व घन 1 ते 10 पर्यंतचे घन सर्वांना म्हणून दाखवायचे. बघा रे सगळ्यांनी, तन्वीचे बरोबर येतात का घन? जिथं चुकेल तिथं नो असं सांगायचं तन्वीला लगेच. हा ठीक आहे, चला तन्वी स्टार्ट कर बेटा. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 334, बर 7 चा घन किती रे सांगा? 1 मिनिट हा बेटा, किती म्हणली? 300. ओके हा तन्वी, होल्ड ऑन. चला 7 चा घन सगळ्यांनी सांगायचंय पटकन. 7 चा घन, चला तन्वीने सांगितलेलं बरोबर आहे. 2 तन्वींनी सांगितले घन, आधी एक सांगितलं नंतर करेक्ट करून सेकंड सांगितलं. चला 7 चा घन पटकन सांगायचंय सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये. चला कल्याणी, लावण्या, 343, एकदम करेक्ट. चला हा तन्वी पुढे सांग बेटा. 8 चा घन 524, 9 चा घन 524 का? 729 आणि 524 आहे का बघ एक वेळेस. हा? 524 आहे का? 8 चा घन एक वेळेस परत चेक कर. 8 चा घन 512 आहे बेटा. ठीक आहे, करेक्ट करून घेशील. हा चला पुढं. 9 चा घन, 729 आणि 10 चा घन 1000. ओके वेल डन. फक्त 2 घन चुकलेले तन्वी परत एक वेळेस रिवाइज करत राहायचे बरं का, कारण की घनावरती परीक्षेमध्ये वेगवेगळ्या चॅप्टर मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. हा चला आणखी कोण म्हणून दाखवतोय? चला आयुष. ओके आयुष, चला सगळ्यांना घन म्हणून दाखवायचे. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729, 10 चा घन 1000. ओके वेल डन, शाबास. चला बरोबर आहे, सगळे घन बरोबर आहेत, हो की नाही? चला आता पुढे जाऊया. चला क्वेश्चन लिहून झालाय सगळ्यांचा? ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला विचारलं तेव्हा सांगायचे. ठीक आहे, बस बस बस. नेक्स्ट क्वेश्चन विचारूयात ईश्वरी तुम्हाला. चला लिहून झालाय क्वेश्चन? डन. सोनाक्षी, वैभवी लिहून झाला नाहीये? श्राव्या,
ओके डन. चला फास्ट क्वेश्चन वही मध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ज्यांनी नोट डाऊन केलं नाहीये त्यांनी पटकन चलो फास्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला कोणती ट्रिक पाहायला मिळते बघूयात. चला क्वेश्चन नंबर 4. एका सांकेतिक भाषेमध्ये एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत 12 हा अंक. एक मिनिट, हा क्वेश्चन आताच घेतला आपण हो की नाही. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. चला एका सांकेतिक भाषेत 5 हा अंक 7 या पद्धतीने लिहिला जातो. नंतर 9 हा अंक 11 असा लिहिला जातो. 15 हा अंक 17 लिहिला जातो. तर त्याच भाषेत आपण काल या पद्धतीचा क्वेश्चन घेतलेला. चला त्याच भाषेत 9 अधिक 7 बरोबर किती यांची बेरीज करायची आहे आणि बेरीजचं जे काही उत्तर येणार आहे त्या उत्तराला या पद्धतीने ट्रान्सलेट करायचे सांकेतिक भाषेमध्ये. ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन आहे 16, सेकंड ऑप्शन आहे 17, थर्ड ऑप्शन आहे 20 आणि चौथा ऑप्शन आहे 18. चला विचार करा. ओके. आधी काय करायचं, या दोन जी संख्या आहे त्या संख्यांची बेरीज करायची आणि जे काही तुमचं उत्तर येणार आहे त्या उत्तराला मग या सांकेतिक फॉर्म्युलामध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. त्या ट्रिक नुसार ट्रान्सलेट करायचंय. जर तुम्ही काय केलं, 9 ला आधीच ट्रान्सलेट केलं 11 आणि 7 बरोबर पुढची संख्या लिहून घेतली कोणती जी काही येणार आहे तुमची ती, तर तुमचं उत्तर चुकणार आहे. ठीक आहे. किंवा त्याचा ऑप्शनच तुम्हाला मिळणार नाहीये. ओके, वेल डन. करेक्ट. शाबास. चला बाकीचे बघूयात कोण कोण आन्सर करतंय. ओके आरव, करेक्ट. आरव परत एक वेळेस क्वेश्चन सॉल्व्ह कर बेटा. ओके ऋषिकेश. ओके श्लोक. ओके तन्वी. चला बाकीचे क्वेश्चनचे आन्सर करायचे म्हणजे घरी आपल्याला अभ्यास करावा लागत नाही हो की नाही. क्लासमध्ये मॅथ आणि बुद्धिमत्तेच्या क्लासमध्ये कधी शांत नाही राहायचं. जर तुम्ही आन्सर नाही केलं तर तुम्हाला काहीच नाही, कारण की लॉजिक क्रिएट होणार तुमच्या माइंड मध्ये, कारण तुम्ही विचारच करणार नाही हो की नाही. चला तृप्ती आन्सर करायचंय. विद्या, शौर्य, कावेरी, नक्षत्रा, पटकन चला आन्सर करा सगळ्यांनी. राजवीर, चिन्मय, रोहिणी, राजवर्धन. चलो ओके. चला पाहायचं क्वेश्चन मध्ये काय केलंय आपण. कोण सांगणार आहे बरं. चला या क्वेश्चनचा आन्सर सगळ्यांना एक्सप्लेन कोणाला करायचे. चला पटकन सांगायचे. क्वेश्चनचा आन्सर एक्सप्लेन कोणाला करायला आवडेल. यस, यशस्वी म्हणते मी, स्वराली म्हणते मी, शंभूराज. ओके, शंभूराजला आपण विचारूया. ठीक आहे. हा चला शंभूराज, मला सांग क्वेश्चन सॉल्व्ह कसा केलाय आणि कसा करायचा आहे. 9 7 11 आहे. 9 आणि काय 9 अधिक 11 अधिक 7. 11 अधिक 7. हा पुढं काय. त्यांची बेरीज 18. बर 9 अधिक 7 यांची बेरीज किती येते बरं. 9 7 11 वापरले मग 11 अधिक. नो बेटा, नो नो, असं नाही करायचं. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं आधी काय करायचं, या दोन संख्यांची फक्त डायरेक्टली बेरीज करून घ्यायची आणि तुझं जे काही उत्तर येणार आहे ना त्या उत्तराला मग या सांकेतिक भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. ठीक आहे. हा ठीक आहे. बघूयात आणखी कोण आन्सर करताय. चला ज्यांना सांगायचं त्यांनी हँड रेज करू शकता. अंश, चला माईक ऑन करायचा आहे. काय केलं असेल अंश. काय केलं सांग बरं. ओके काय करायचंय. 9 साठी 11 वापर 9 अधिक 7 9 अधिक 7 16.
ओके 9 अधिक 7 16. हा पुढं 9 टीचर 9 साठी 11 वापरली आहे. 7 साठी 5 वापरली आहे. 7 साठी 5 वापरले नाहीये तर 5 साठी 7 वापरलेत बेटा. 7 वापरली आहे. इकडचा अर्थ इकडचा असा कधीच होत नाही. या संख्येला ही संख्या म्हणलेलं आहे, त्या संख्येला ही संख्या म्हटलेलं नाहीये. असं म्हटलं का 7 ला 5 म्हणा आणि 5 ला 7 म्हणा. सांकेतिक भाषेमध्ये काय म्हणतात तर 5 ही संख्या 7 अशी लिहिली जाईल असं म्हणतात, हो की नाही? 7 ही संख्या याचा अर्थ 5 अशी लिहिली जाईल असा होत नाही. ठीक आहे. चला विचार कर, आणखीन विचार कर. काय करावं लागेल? टीचर ही 9 संख्या 11 मध्ये लिहिली जाईल तर 7 ही संख्या थोडासा विचार करा अंश आणखी बरं का. नाही, थोडासा विचार करा अंश, चुकतंय, थोडंसं चुकतंय. चला आता आन्सर करायचंय, आणखीन काय करता येईल मला सांगायचंय. चला सोनाक्षी. यस टीचर. ओके काय करायचं सांग. टीचर 5 ला 7 वापरले म्हणजे 5 अधिक 2 7 केले, 9 अधिक 2 11 केले आणि 15 अधिक 2 17 केले. मग मी बरोबर. टीचर बघा पहिला एक मिनिट हा बेटा, एकच मिनिट. पहिल्या संख्येपासून दुसरी संख्या मिळवताना काय केले त्यांनी, त्याच्यामध्ये 2 ऍड केले. 5 मध्ये 2 ऍड केले 7 मिळाले. 9 मध्ये 2 ऍड केले किती? 9 मध्ये 2 ऍड केले 11. ओके 15 15 मध्ये 2 ऍड केले 17. बरोबर. तर चला मग आता काय करायचं पुढे सोनाक्षी. टीचर मग 9 आणि 7 यांची बेरीज करायची आणि 16 अधिक 2 करायचं. ओके वेल डन, करेक्ट. बघा आपल्या ज्या दिलेल्या संख्या असणार आहे त्यांचं नॉर्मली मल्टिप्लिकेशन आता बेरीज दिले तर बेरीज करून घ्या आणि नंतर काय करायचंय, तुमचं जे काही उत्तर येणार आहे त्या उत्तराला सांकेतिक भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचंय. आता बघा 16 संख्या मग आपल्याला कशा पद्धतीने लिहिली जाईल आपली. 16 ही संख्या 16 अधिक 2 आहे. 2. ओके करेक्ट. मग आपलं उत्तर काय येणार आहे? 18. 4. ओके वेल डन, करेक्ट. चला समजलं का रे काय केलं साई? काय केलं समजलं का साई, सांग बरं. समजलंय, ठीक आहे. चला शंभूराज, अंश काय केलं समजलं का? आयुष. ओके चला पटकन चॅट बॉक्स मध्ये आता काय करायचंय, क्वेश्चन लिहून घ्यायचा आणि लिहून झाल्यानंतर डन असं कमेंट करायचं. आणि प्रत्येकाने बुद्धिमत्ता विषयासाठी सेपरेट वही करायची बरं का. आज एका वहीमध्ये लिहिलं, उद्या दुसऱ्या वहीमध्ये लिहिलं असं करू नका, कारण की परीक्षा जवळ आलेली आहे, हो की नाही. आणि महत्वाची सूचना अशी आहे की प्रत्येक संडेला आपण फ्री लाईव्ह सेशन ठेवणार आहोत, जे की सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना रेग्युलर बॅच जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी बॅच मध्ये त्यांना प्रवेश घ्यावा लागेल. ठीक आहे. आणि प्रवेश घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता, मग मला या नंबर वरती कॉन्टॅक्ट करू शकता. ज्यांना प्रवेश घेणं शक्य आहे त्यांनी रेग्युलर बॅच मध्ये प्रवेश घ्या. तुम्हाला बुद्धिमत्ता आणि इंग्लिश विषयाचे 2 लाईव्ह क्लास सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 करायला मिळेल. आणि ज्यांना शक्य नाहीये त्यांनी काय करायचं, मग संडेचं आपलं लाईव्ह सेशन ऍटलीस्ट जॉईन करायचं, जेणेकरून आपला अभ्यास व्यवस्थित होईल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 5. त्यासोबत तुम्हाला जे क्वेश्चन सॉल्व्ह करायला मिळतात ते क्वेश्चन सॉल्व्ह करा. आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आपल्या फ्रीच्या ग्रुपमध्ये जॉईन करून घ्या, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या सोबत अभ्यास करता येईल, हो की नाही. चलो नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 5. एका सांकेतिक भाषेमध्ये 94 ही संख्या 5 अशी लिहिली जाते. 94 ही संख्या कशी लिहितात तर 5 असे लिहितात. याचा अर्थ असा कधीच होत नाही की 5 ही संख्या 94 अशी लिहितात. त्यांनी जे सांगितलंय त्याचा अर्थ तेवढाच घ्यायचा. ठीक आहे. आता पुढे बघा, 96 ही संख्या 3 अशी लिहितात.
चला विचार करा, क्वेश्चन मध्ये काय केले? 94 पासून 5 मिळवलेत, 96 पासून 3 मिळवलेत, 95 पासून 4 मिळवलेले. तर मग 43 या संख्येपासून कोणती संख्या मिळेल? विचार करा. चला, काय केलेले? दिलेल्या पहिल्या दोन संख्येपासून दुसरी संख्या मिळवली आहे, तर कशी मिळवली असेल ती? अंकांची बेरीज, बेरीजचा वजाबाकी, वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार, वर्ग संख्या, मूळ संख्या, दुप्पट करणं, निमपट करणं, या पद्धतीचं किंवा पर्टिक्युलर संख्येमध्ये एखादी संख्या आल्यानंतर त्यामध्ये वजा करणं किंवा अधिक करणं यासारखे लॉजिक्स तुम्हाला अप्लाय करावे लागतात. सांकेतिक भाषेमध्ये तुम्ही अप्लाय करता संख्यांसाठी, त्यासोबतच संख्या असू द्या, कोणत्याही प्रकारच्या संख्या असू द्या, त्या संख्येमध्ये तुम्हाला हे सगळे लॉजिक्स अप्लाय करावे लागतात. ठीक आहे, ओके. चला, बाकीचे काय म्हणता? आन्सर काय काय असू शकतं आन्सर? ओके, ठीक आहे. चला यशस्वी, बोल बेटा. टीचर एक अंक आणि 5 हे 9 होते, नंतर 6 आणि 3 9 होते, 5 आणि 4 9 होते, तर 3 अधिक किती 4 होते, तर 3 आणि 1 4 होते. 3 आणि 1 4 होतात. बर, ठीक आहे. आणखी जे विचार केलास ते पण यशस्वी बरोबर आहे बरं का. तू कसा विचार केला? तर या दोन संख्यांची बेरीज इकडची संख्या येते. ठीक आहे, या दोन संख्यांची बेरीज इकडची संख्या येते, या दोन संख्यांची बेरीज इकडची संख्या येते. तर आता 3 मध्ये मी किती ऍड केल्यानंतर मला 4 मिळतील? तर 1 ऍड केल्यानंतर 4 मिळतील. ठीक आहे. आणखी यशस्वी मला सांग, ही जर संख्या आपल्याला हेच लॉजिक थोडस सोप्या पद्धतीने सांगायचं असेल तर काय सांगता येईल? वजाबाकी करायची. ओके, वजाबाकी करायची. कोणत्या दोन संख्येची वजाबाकी करायची सांग बरं? 9 वजा 4. ओके, करेक्ट. बघा, पहिल्या दोन संख्यांची वजाबाकी ही पुढची संख्या म्हणजे बरोबर चिन्हाच्या. ठीक आहे, बघा, 9 वजा 4 मी केलं तर किती मिळतात मला? 5 मिळतात. बरोबर. 9तनं 4 गेले किती राहतील? 5 राहतील. आता बघा, 9 मधून जर 6 गेले तर किती राहतील? 9 मधनं 6 गेले तर 3 राहतील. हो की नाही? आता बघा, मग मला 43 मधनं आता म्हणजे किती करायला लागतील मला? तर 4 मधून 3 वजा करावे लागतील. किती उत्तर मिळेल यशस्वी मग? 1. मग आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. चला, करेक्ट आहे का? हो. ओके, चलो फास्ट क्वेश्चन एकदा नोट डाऊन करून घ्यायचा आणि आपल्याला लास्ट 3 क्वेश्चन घ्यायचे, जे क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेमध्ये ऑलरेडी विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला त्याचं उत्तर आलं तर समजून जायचं की आपला संख्या हा चॅप्टर बऱ्यापैकी छान झालाय. त्यासोबतच आता आपल्याला सांकेतिक भाषेमध्ये अंकांसाठी अंकांचा वापर हा क्वेश्चन विचारला गेला तर आपल्याला तो सोडवता येईल. ठीक आहे, त्यासाठी तुमचं संख्या हा चॅप्टर पण परफेक्ट असणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 6. हे क्वेश्चन्स तुम्हाला आता प्रिव्हियस इयर मध्ये परीक्षेत विचारलेले. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो बघा, एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत 62 ही संख्या 14 अशी लिहितात. ठीक आहे, परत 47 ही संख्या 15 या पद्धतीने लिहिली जाते. 95 ही संख्या 23 अशी लिहितात. तर 38 बरोबर किती? हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय परीक्षेत फेब्रुवारी 2020 मध्ये. ठीक आहे, आणि फर्स्ट ऑप्शन आहे यावरचा 11, सेकंड ऑप्शन आहे 14, थर्ड ऑप्शन आहे 36 आणि चौथा ऑप्शन आहे 8. विचार करायला वेळ द्या, 2 मिनिटाचा वेळ घ्या आणि क्वेश्चन सॉल्व्ह करा. ठीक आहे, चला. ओके, 62 या संख्येपासून 14 ही संख्या मिळवलेली आहे. कशी मिळवली असेल याचा विचार करा.
हो चालेल ईश्वरी, थोडस थांब, सगळ्यांना आधी आन्सर करू देत. काय करतायत मला बघू द्या सगळ्यांनी. ओके, वेल डन, करेक्ट. करेक्ट हिना, कार्तिक. चला बाकीचे विचार करा, काय लॉजिक्स अप्लाय केले असतील. यशस्वी, करेक्ट. ओके, करेक्ट. करेक्ट बेटा. करेक्ट श्लोक. ऋषिकेश, करेक्ट. करेक्ट रवींद्र. करेक्ट सप्तपूर्वा. चला विचार करा बाकीचे. कावेरी, करेक्ट. तन्मय, मी सांगू का? ओके, आता नंतर बेटा. श्लोक, करेक्ट. श्लोक, मी सांगू का प्लीज? अंश, ओके. करेक्ट. करेक्ट. चला बघायचा हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा केला असेल. चला हा क्वेश्चन सगळ्यांना एक्सप्लेन करणार आहे ईश्वरी. ठीक आहे, चला ईश्वरी माईक ऑन करायचा आहे. सॉरी, हा ओके, माईक ऑन कर. सांग काय केलं असेल बरं. 62 पासून 14 संख्या मिळवली आहे. 7 2 8 6 अधिक 2 म्हणजे पहिल्या दोन संख्यांची बेरीज. हा ठीक आहे, किती आली? 8. हा आणि त्याच्यात 6 मिळवायचे 14. ओके, त्याच्यामध्ये 6 मिळवायचे. 6 बरं का मिळवले बरं? तर 14 मिळवण्यासाठी मिळवले बरं का. हा ठीक आहे, पुढं. 4 आणि 7 11. 4 आणि 7 बरोबर 11. त्याच्यात 4 मिळवायचे 15. त्याच्यामध्ये 4 मिळवायचे 15. बघा बाळांनो, पहिल्या दोन संख्यांची बेरीज आणि त्यामध्ये पहिली संख्या मिळवली आहे बरं का. बघा 6 मिळवलेत, 14 आलेत. 4 आणि 7 यांची बेरीज 11 आणि 11 मध्ये पहिले 4 मिळवलेत, तर लगेच मग 15 मिळाले का आपल्याला. ठीक आहे, हा आता पुढे सांग बेटा, 38 कसे काढायचे मग? ते आधी 95 आहे. ठीक आहे, तीन संख्या ज्या आहेत त्या सॉल्व्ह करायची गरज नाही. फक्त दोन जे संख्या आहेत त्याचे लॉजिक्स अप्लाय करून पाहायचे. जर दोन संख्यांमध्ये लॉजिक्स अप्लाय झाले तर तिसऱ्या संख्येवरती अप्लाय करून पाहण्याची गरज नाही. डायरेक्टली जो क्वेश्चन दिलाय तो क्वेश्चन सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. ठीक आहे, हा चला ईश्वरी 38. 3 8 11. ओके, 11 अधिक 3 14. बरोबर, करेक्ट, शाबास. चला मग उत्तर आपलं असणार आहे ऑप्शन नंबर 2. काय केलं त्यांनी? दिलेल्या दोन संख्यांची बेरीज घेतली आणि बेरजेमध्ये पहिली संख्या मिळवली. दिलेल्या संख्यांची बेरीज, बेरजेमध्ये पहिली संख्या, दिलेल्या संख्यांची बेरीज, बेरजेमध्ये पहिली संख्या ऍड केली की आपल्याला पुढची संख्या मिळते आहे. अशा प्रकारे क्वेश्चन हा सॉल्व्ह केला होता आणि हा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता फेब्रुवारी 2020 मध्ये. ठीक आहे, ज्यांना हा क्वेश्चन समजला नाहीये त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नो किंवा डाऊट लिहायचंय, जेणेकरून आपण परत एक्सप्लेन करू शकू. या लॉजिक परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, हो की नाही? चला क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या आपल्या वहीमध्ये, क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. ओके, आरोहीला समजलं नाहीये. बघ आरोही, या क्वेश्चन मध्ये काय केले त्यांनी, तर संख्या म्हणजे 6 आणि 2 यांची बेरीज केली. 6 आणि 2 किती आले? आणि या 8 मध्ये ज्या संख्येमध्ये जी संख्या आहे पहिली ती संख्या परत ऍड केली तर 14 मिळायला लागलेत. बरोबर, म्हणजे पुढची संख्या मिळते. मग हेच लॉजिक माझं पुढच्या संख्येमध्ये अप्लाय होतंय का, यासाठी मी काय केलं, 4 आणि 7 मिसळले. 4 मध्ये किती मिसळले? 7 मिसळले आणि 11. मग 11 मध्ये मला किती ऍड करावे लागतील? तर इथं पहिली संख्या मी ऍड केली होती, इथं पण मला पहिली संख्या ऍड करावी लागेल. 11 मध्ये 4 ऍड केले मला किती मिळतील? 15 मिळतील. मग त्याच पद्धतीने तुला आता 38 पासून पुढची संख्या मिळवायची आहे, तर मग काय करायला लागेल? मग त्या आणि दुसरी संख्या, या दोन्ही संख्यांची बेरीज 11 येईल. 3 अधिक 8 बरोबर 11 येतील आणि 11 मध्ये पहिली संख्या ऍड करावी लागेल. 11 मध्ये 3 मिसळले तर आपलं उत्तर येणार आहे 14. ठीक आहे, ब्लर मॅम प्लीज. ओके, चला बाकीच्यांना क्लिअर दिसतंय का रे? बोर्ड क्लिअर दिसतोय? क्लिअर दिसतोय? ओके, निकिता क्लिअर दिसतोय का बेटा? रोहिणी, संतोष, रुपाली, विजय सिंग, तृप्ती. ओके चलो, ब्लर दिसतोय. ओके, नो, ठीक. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर
हा क्वेश्चन आधी लिहून घ्यायचा आहे आपल्या वहीमध्ये. ब्लर. ओके. एखाद्या वेळेस नेटवर्क प्रॉब्लेम 1-2 सेकंदासाठी येत असतो किंवा जास्तीत जास्त 5 ते 7 सेकंदासाठी. ठीक आहे. 7 सेकंदानंतर आपली स्क्रीन मनानेच क्लिअर होऊन जात असते, व्यवस्थित होते. ठीक आहे. चला लिहून घ्यायचा आहे क्वेश्चन. लिहून झाल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये डन असं कमेंट करा. क्वेश्चन महत्वाचा आहे त्यामुळे आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायला विसरू नका, कारण की हा क्वेश्चन या लॉजिक वरती तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. हो की नाही? ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा. क्वेश्चन नंबर 7. आता हा प्रश्न सुद्धा तुम्हाला पुढचा परीक्षेमध्ये विचारलेला आहे बरं का. चला बघायचा. क्वेश्चन नंबर 7. बघा हा प्रश्न म्हणतो 6 ही संख्या 14 अशी लिहितात, 7 ही संख्या 17 अशी लिहितात, तर 3 ही संख्या 5 अशी लिहिली जाते. मग 4 ही संख्या कशी लिहिली जाईल किंवा 4 बरोबर किती? फर्स्ट ऑप्शन आहे 4, सेकंड ऑप्शन आहे 6, थर्ड ऑप्शन आहे 2 आणि चौथा ऑप्शन आहे 8. हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय फेब्रुवारी 2020 मध्ये. क्वेश्चन महत्वाचा आहे कारण की परीक्षेमध्ये विचारलाय. हो की नाही? चला पटकन विचार करा काय केलं असेल. संख्येला दुप्पट, संख्येला तिप्पट करून पर्टिक्युलर संख्या ऍड करणं, वर्गसंख्येच्या जवळच्या संख्या आहेत का, यासारख्या संख्या वजा केलेल्या आहेत का, यासारखे लॉजिक्स तुम्ही अप्लाय करून पाहायचे. ऑप्शन नंबर 2 आन्सर नाहीये, रॉंग. नो, रॉंग. विचार करा. ओके, वेल डन. करेक्ट. 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 शाबास. ओके. करेक्ट. बघायचा हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा केलाय. चला रवींद्र काय म्हणतोय बघूयात. चला रवींद्र काय म्हणतो बेटा, क्वेश्चन सॉल्व्ह कसा केला असेल विचार कर बरं आणि मला आन्सर कर. चला माईक ऑन करायचा आहे. रवींद्र काय केलं असेल बेटा. वजाबाकी. आन्सर करायचे का रवींद्र. ओके, वजाबाकी केली. कोणत्या संख्येची वजाबाकी केली आणि कशा पद्धतीने केली आहे सांग बरं. वजाबाकी. ओके, वजाबाकी केली आहे, पण कुठे केली आहे, कशी केली आहे मला सांग ना. त्यामुळे म्हणजे उत्तर आपल्याला काढता येईल. मला सांग 6 पासून 14 कसे मिळवलेत. बरं चला. मनोज शेप. चला मनोज माईक ऑन कर बेटा. मला सांग तुला समजलं का 6 पासून 14 मिळवलेत, कसं मिळवले असतील. मॅम 6 दोन्ही 12 मध्ये 2 ऍड केल्यावर 14 मिळाले असतील का? बरं ठीक आहे. मग 7 मध्ये 7च्या दुप्पट कर बरं. 7 दोन्ही किती 7 होतात. दोन्ही 14 आणि 14 मध्ये 3 ऍड केल्यावर 17 भेटतात. बरं ठीक आहे. हा याच्यामध्ये काय केलं तू, दुपटीमध्ये 2 मिसळले आणि याच्यामध्ये तू 7 मध्ये दुपटीमध्ये 3 मिसळले. ठीक आहे. आता 6 पासून 3 पासून मिळव बरं, तसं होतं का बघ. 3 नाही मॅम, नाही होत. मग आपलं हे लॉजिक अप्लाय करता येईल का. नाही. ओके, आणखी थोडासा विचार कर. बर. चला
हा चला आरोही काय केलंय? मॅडम मला नाही संख्येमध्ये समजलं. समजला नाही. ओके ठीक आहे चला. श्लोक समजला का क्वेश्चन काय केला असेल बरं? संख्येमध्ये 6 पासून 14 मिळवलेत, 7 पासून 17 मिळवलेत, तर मग 4 पासून कोणती संख्या मिळेल? श्लोक माईक ऑन करायचा आहे. माईक पटपट ऑन करत जावा जेणेकरून आपला वेळ वाचेल, हो की नाही? चला आणखी क्वेश्चन कोणाला सॉल्व्ह करता आलाय का मला सांगा पटकन. आन्सर सांगू मी सगळ्यांना. चला बघा हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय केलेले ठीक आहे. बघा आपण काय केलं पहिल्यांदा प्रत्येक संख्या दुप्पट केली आणि दुपटीमध्ये पर्टिक्युलर संख्या ऍड करून पाहिली तर ती लॉजिक अप्लाय होतंय का? आताच मनोजने अप्लाय करून पाहिलं होतंय का? ते नाही होतंय. मग आता काय करूयात आपण दुपटीपेक्षा आपण आता तिप्पट ऍड करून पाहूयात बरं का. चला 6 गुणवले आपण काय करूयात 3 करूयात आणि मग साइन त्रिक किती होतील 18 होतील बरोबर. आता मला मिळवायचेत किती 14 मिळवायचेत म्हणजे 4 ही संख्या मोठी होते एक्स्ट्रा होते 4 हो की नाही. म्हणून मी काय करते 4 वजा करून पाहते. ठीक आहे किती येतील मग 14 येतील बरोबर. साइन त्रिक 18 आणि 18 मधनं मी 4 वजा केले की मला 14 मिळालेत. आता याच पद्धतीचं आपलं लॉजिक जे आहे ते बाकीच्या संख्यांवरती अप्लाय होतंय का मी पाहणार. जर अप्लाय नाही झालं तर मी ही ट्रिक काय करणार कॅन्सल करणार नवीन पद्धतीचा विचार करणार. ठीक आहे बघा आता मी काय करणार 7ला पण मग तिप्पट करणार. तिप्पट म्हणजे काय 3 ने गुणणार 7 त्रिक 21 आणि 21 मधनं काय करणार 4 वजा करणार. मला सांगा 7 त्रिक 21 21 मधून 4 गेले किती उरतात रे? विचार करा पटकन सांगायचं. 21 मधनं 4 गेले किती उरतात? फास्ट. 21 मधनं 4 गेले किती उरतील 17 उरतील बरोबर. आपल्याला 17च पाहिजेत का? यस 17च आपल्याला पाहिजेत. बघा आता या संख्येवरती पण जर अप्लाय झालं तर मग आपण इथं अप्लाय करूयात नाहीतर मग आपण ही ट्रिक कॅन्सल करूयात. ठीक आहे चला मला सांगा 3 गुणवले 3 किती येतील 3 त्रिक 9 आणि 9 मधनं 4 गेले किती राहतील रे? चला 9 मधनं 4 गेले किती राहतील 3 त्रिक 9 9 मधनं 4 गेले किती राहतील 5 राहतील. यस करेक्ट. बघा मग आता आपल्याला काय करायचंय या तिन्ही संख्येवरती हे सेम लॉजिक अप्लाय झालंय. कोणतं लॉजिक? या त्या दिलेल्या संख्येला तिप्पट करणं आणि तिप्पटीमधून 4 वजा करणं हे लॉजिक सगळ्या संख्येवरती अप्लाय झालंय. आता यावरती पण तुम्ही अप्लाय करा. 4 गुणवले 3 किती येतील 4 त्रिकोण 12 आणि 12 मधनं 4 गेले किती राहतील मला सांगा पटकन. 4 त्रिकोण 12 आणि 12 मधनं 4 गेले किती राहतील 8 राहतील. यस करेक्ट. मग आपला आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4. परत एक वेळेस क्वेश्चन समजून घ्या परीक्षेमध्ये आलाय कारण काय केलंय त्यांनी 6 पासून 14 मिळवलेत 7 पासून 17 मिळवलेत तसंच 3 पासून 5 मिळवलेत तर मग मला 4 पासून किती मिळवावे लागतील किंवा किती मिळतील याच सांकेतिक भाषेमध्ये याच ट्रिकनी मला पुढचं उत्तर काढायचं आहे. ठीक आहे बघा 6 पासून 14 मिळवताना मी काय केलं 6ला तिप्पट केलं. तिप्पट म्हणजे काय तर मी 3 ने गुणलं हो की नाही आणि 3 ने गुणल्यानंतर त्यातनं 4 वजा केले तर मला किती मिळाले 14 मिळाले. त्याच पद्धतीनं मी काय केलं 7ला पण तिप्पट केलं आणि तिप्पटीमधनं 4 वजा केले बरोबर मला 17 मिळाले. म्हणजे मला समजले की हे लॉजिक माझं बाकीच्या संख्येवरती अप्लाय होऊ शकतंय. म्हणून मी काय केलं याला पण अप्लाय करून पाहिलं 3ला तिप्पट केलं आणि तिप्पटीमधनं 4 वजा केले मला किती मिळाले 5 मिळाले. मग आता 4 पासून मला त्याच पद्धतीने पुढची संख्या मिळवायची आहे म्हणून मी काय केलं 4ला पण तिप्पट केलं आणि तिप्पटीमधनं नंतर 4 वजा केले. 4 त्रिकोण 12 आणि 12 वजा 4 बरोबर 8. मग माझं उत्तर आलंय ऑप्शन नंबर 4. परीक्षेमध्ये टिक करायचंय का? नो. तुम्हाला काय करायचंय तर असे तुम्हाला 4 पर्याय दिले जाणार आहेत 4 गोल दिले जाणार आहेत जे तुमचं उत्तर असणार आहे. माझं ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे तर मी काय करणार या चौथ्या गोलाला असं गोल करणार आहे डार्क करणार आहे. ठीक आहे या गोलच्या बाहेर डार्क करायचं नाही तुमचा मार्क निघून जातो किंवा या गोलाला अर्ध असं गोल गोल केलं आणि मग मार्क मिळतो का मॅडम? मिळत नाही. जर एकाच क्वेश्चन मध्ये एकापेक्षा जास्त गोल तुम्ही असे गिरवले तर तुम्हाला मार्क मिळतो का? मिळत नाही. फक्त एकच गोल काय करायचा डार्क करायचा मार्क फक्त आपला मिळून जातो. काय म्हणतोय अरे ही मॅम? नो नो काय नो? हा आरोही काय म्हणते नो?
मॅडम आम्ही परीक्षेत प्रश्नपत्रिकेत पण टीका करतो. तुम्ही परीक्षेत पण टिक करता. बरं ठीक आहे. तुमचे जे फायनल आन्सर की असणार आहे की नाही ती अशी असणार आहे बरं का, OMR शीट याला म्हणतात, ज्यामध्ये तुम्हाला असं डार्क करावं लागतं. ठीक आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला शाळेमध्ये सध्याला जसं त्या पद्धतीने करायला देत असतील, कारण की OMR शीट मिळवणं अवघड असतं किंवा मिळवणं अवघड नसतं, पण ते आपल्याला विकत घ्यावं लागतं. थोडंसं जास्त एफर्ट लागतात त्याला, हो की नाही. 2 OMR शीट लागत असतात. त्यापेक्षा मग तुम्हाला टिक करायला सोपं जातं किंवा लवकर क्वेश्चन पत्रिका तुमची सॉल्व्ह करता यावी यासाठी मग तुम्हाला टिक करायला सांगत असतील. परीक्षेमध्ये तुम्हाला काय करायचंय, गोल करायचंय. ठीक आहे. चला, क्वेश्चन समजलाय सगळ्यांना? प्रत्येकाने आता क्वेश्चन वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाय त्यामुळे काय करायचंय, हे लॉजिक लक्षात ठेवायचे, सगळे लॉजिक लक्षात ठेवायचे आणि ते नंतर आपल्याकडे क्वेश्चन्स आले की त्या क्वेश्चन वरती अप्लाय करायला शिकायचे. सगळ्यांना मी क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी पाठवणार आहे. सगळ्यांनी काय करायचं, ते PDF मधले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि तुमचे आन्सर मला पर्सनली व्हॉट्सअप वरती पाठवायचे. कोणत्या नंबर वरती? 8805 64 75 41 या नंबर वरती पाठवायचे. ठीक आहे. चला, डन. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा, आजचा शेवटचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. रेग्युलर बॅचच्या विद्यार्थ्यांचा आज रात्री सुद्धा क्लास असणार आहे, संध्याकाळी 5 वाजता. ठीक आहे. चला, क्वेश्चन नंबर 8 बघा. क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतो, तर एका सांकेतिक भाषेमध्ये 246 ही संख्या 82,448 या पद्धतीने लिहिली जाते. ठीक आहे. तर त्याच भाषेमध्ये म्हणजे याच सांकेतिक भाषेमध्ये 579 ही संख्या कशी लिहिण्यात येईल किंवा कशी लिहिली पाहिजे. ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन आहे 30, 56, 90. सेकंड ऑप्शन आहे 35, 63, 99. थर्ड ऑप्शन आहे 35, 56, 99 आणि चौथा ऑप्शन आहे 35, 63, 45. हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय मे 2021 मध्ये. 246 या संख्येपासून 82,448 ही संख्या मिळाली किंवा 42448 ही संख्या मिळवलेली आहे. कशी मिळवली आहे याचा विचार करा. चला, क्वेश्चनचा विचार करा, कसा सॉल्व्ह केला असेल. 4 रॉंग. हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्हाला वेळ लागणार आहे. चला, सर्वांनी काय करायचंय, या क्वेश्चनचा आन्सर क्वेश्चन आपल्या वहीमध्ये आधी लिहून घ्या आणि लिहून झाल्यानंतर मला डन असं कमेंट करा. चला, क्वेश्चन आधी लिहून घ्या वहीमध्ये. डन. ओके, क्वेश्चन लिहून झालाय. सर्वांनी आता क्वेश्चनचा विचार करायचा आणि ज्यांना कोणाला आन्सर मिळणार आहे, मी आन्सर पण सांगते तुम्हाला. ठीक आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. आता हे आन्सर आहे, पण आता आन्सर कसं आलंय त्याचा तुम्ही विचार करायचा आणि प्रत्येकाने मला काय करायचंय, तुमचा आन्सर मला सांगायचंय, पाठवायचंय पर्सनली व्हॉट्सअप वरती. ठीक आहे. बघूयात कोण कोण विचार करताय आणि कोणता कोणाचा विचार कशा पद्धतीने करताय. ठीक आहे. तुम्हाला उत्तर पण सांगितलंय, पण ते उत्तर आलंय कसं हे मला तुम्ही सांगणार आहात. ठीक आहे. चला, आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट आपल्या लाईव्ह सेशन मध्ये, फ्री लाईव्ह क्लास मध्ये पुढच्या रविवारी बरोबर सकाळी 7:15 वाजता. ज्यांना आपली लाईव्ह बॅच जॉईन करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी 8805 64 75 41 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. ठीक आहे. थांबूयात मग आजसाठी. भेटूयात आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये आणि रेग्युलर बॅचच्या विद्यार्थ्यांचा रात्री क्लास असणार आहे संध्याकाळी 5 वाजता. ठीक आहे. चला, सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. चलो, बाय सर्वांना. बाय टीचर. बाय.